मला खात्री आहे आपल्याला मुलगीच होणार. म्हणजे असं नाही, जे होईल ते होईल, पण जुळं व्हायला हवं. माझं बाळ कशा बाहेर पडणार ताईसाहेब यातून? संजू आपलं बाळ ग. संजू, तुला माहिती ना मला बाळाची किती ओढ आहे. मला लहान मुलं किती आवडतात. तुला असं वाटूच कसं शकतं मी आपल्या बाळाला? मला खरंच माहित नव्हतं. तू सांगितलं का नाही मला? अहो मी कसं सांगणार होते तुम्हाला? तुम्ही नव्हता बोलत माझ्याशी तेव्हा. आणि बोललात त्यावेळेस एकच वाक्य की आईसाहेब जसं म्हणतील तसं कर. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं. तुझं नाही चुकलं. हे सगळं जर कोणाची चूक असेल तर ती फक्त या बाईची. कुसुमावती ढाले पाटील, मला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची. तुम्ही मला जन्म दिला, मी हे कधीच नाकारू शकत नाही. पण कुसुमावतीची इथून पुढे मी तुम्हाला आई कधीच म्हणणार नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही मला तुमच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार काढून घेतला होता ना. आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याकडे. ही मुलगी नको होती ना तुम्हाला सुरुवातीपासून? काय नाही केलं या मुलीने या घरासाठी? हे घर टिकून राहण्यासाठी कायम झिजत आली. स्वतःच आई पण गमावलंय. नकोय ना ही मुलगी तुम्हाला या घरात? तुमच्याच मनासारखं होईल. आम्ही घर सोडून जातो. रणजित असं नका बोलू, असं नका बोलू. आम्ही सुखासुखी हा निर्णय नाही घेतला. तुम्हाला कल्पना नसेल, आम्हाला सुद्धा हवं होतं ते बाळ. रणजित, रणजित, कुठल्या जन्माची दुश्मनी काढली तुम्ही बेबी? का सांगितलं ते सगळं? रणजित, अक्का मी तुला बोलले होते, एक ना एक दिवस तुझ्यावर ही वेळ येणार. फक्त ती इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं मला ग. अक्का, त्याच्यामुळे एकटी पडलीस का? अगदी एकटी पडलीस. रणजित, कुसुमावती ढाले पाटील, मला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची. इथून पुढे मी तुम्हाला आई कधीच म्हणणार नाही. आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याकडे.